जेव्हा मी सीझन 1 पाहिला होता ना ताजा खबरचा, तेव्हा मला खरं एक्सपेक्टेशन मी केली नव्हती की ही वेब सिरीज इतकी भारी असेल. आणि जेव्हा आता सीझन 2 चा जेव्हा ट्रेलर आला आणि तेव्हा मी जावेद जाफरी यांना पाहिलं ना, तेव्हा मला खरं सांगतो इतकी एक्सपेक्टेशन हाय गेलती ना माझी, कारण सीझन 1 इतकं भारी होतं आणि आता सीझन 2 मध्ये तुम्ही जावेद जाफरी यांना घेत आहात आणि माझी एक्सपेक्टेशन एकदम हाय लेवलला गेलती. आणि सीझन 2 आज मी पाहिला आहे, पूर्ण पाहिलेला आहे आणि मला सांगायला खरंच अभिमान वाटतो की मी जेवढी पण अपेक्षा केली त्याच्यापेक्षा जास्त मला काहीतरी मिळालं आहे यार. एकदम भारी स्टोरी, एक्सप्लेनेशन मस्त केले त्याने, रायटिंग एकदम भारी, ऍक्टिंग परफॉर्मन्स खूप छान होती, डायलॉग तर काय भारी होते यार. जावेद जाफरीचे एक एक डायलॉग्स तुम्ही बघा जेव्हा ते स्क्रीनवरती, आणि त्यांची डायलॉग डिलिव्हरी इतकी भारी होती. तुम्हाला त्यांचे डायलॉग अगोदरच इतके छान लिहितात, त्याच्यातून त्यांची डायलॉग डिलिव्हरी इतकी भारी. तुम्ही जेव्हा ते जावेद जाफरी येतील ना, तेव्हा तुम्हाला त्यांची भीती पण वाटेल आणि तुम्हाला असं पण वाटत यार ते स्क्रीनवरच राहावेत. असं म्हणजे तुम्ही विनंती कराल की असं यार हे स्क्रीनवर जितक्या वेळ होईल ना तितक्या वेळ राहा. आणि भुवन बाम यार, व्हॉट अ परफॉर्मन्स यार, यू आर सच अ लेजंड. तुम्हाला मला आता समजलं की भुवन बामला युट्यूबचा यासारखे काम म्हणतात. ही जर खरंच यार ऍक्टिंग मध्ये ना युट्यूबवर त्याच्या इतका कोणीच भारी, म्हणजे मला तर नाही वाटत कोण आहे. म्हणजे युट्यूबवर बरं का, युट्यूबवर बोलतोय ना मी, युट्यूबवर. आणि युट्यूबवरून इतक्या मोठ्या हाय लेवलला जाणं सोपं नाही भाई. वार खरं लेजंड आहेस भाई तू, तुझ्यासारखा ऍक्टर तूच आहेस युट्यूबवरचा. जावेद जाफरी आणि भुवन बामची यांची तर तारीफ तुम्हाला कोणी पण करेल, तर त्यांचं भारी पण काम आहे. पण प्रथमेश परब आणि विजय निकम, खास कर विजय निकम यांचे सीन्स खूप कमी आहेत, पण त्यांची परफॉर्मन्स बघा तुम्हाला इतकी आवडेल ना. त्यांची परफॉर्मन्स खूप छान आहे. विजय निकम यांची खूप थोडे सीन्स आहेत सीझन 1च्या मुकाबले, पण यावेळेस त्यांनी जी ऍक्टिंग केली ना भाई, ती तुम्हाला म्हणजे जेव्हा त्यांची इमोशनल सीन्स येतात ना, तुम्हाला तुमचं हृदय रडेल त्यांच्यासोबत. इतकी भारी त्यांची परफॉर्मन्स होती. आणि जेवढे पण मराठी ऍक्टर्स होते ना बाकीचे पण सगळे, त्यांनी खरं खूप छान ऍक्टिंग केली आहे. श्रेया पिलगावकर वगैरे यांनी खूप छान ऍक्टिंग केली आहे. आणि रायटिंग, डिरेक्शन एक नंबर होतं, ऍक्टिंग परफॉर्मन्स पण एक नंबर होती. आणि फॅमिली सोबत असे काही अडल्ट सीन तर नाहीयेत, पण हा शिव्या खूप आहेत, तर तुम्हाला थोडंसं ऑकवर्ड होऊ शकतं फॅमिली सोबत. शिव्या खूप घाण आहेत आणि अडल्ट सीन वगैरे काही नाहीत. मला वेब सिरीज खूप आवडली, बघा तुम्ही पण, तुम्हाला पण खूप आवडेल. थँक्यू, टेक केअर, बाय.